जय दिघेसाठी हॅट्रिकसाठी 500 रुपये आलेत. बबनजी दिघे साहेब यांच्याकडून. आणि पहिल्या चेंडूवरती पहिला विकेट आपण या ठिकाणी पाहतोय. माघारी परतला या ठिकाणी फलंदाज अक्षय. अशोकजी भोपी साहेब यांच्याकडून पण पारितोषिक आहे. 3 षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. जय धस यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 100 रुपये. तानाजी बिराडे साहेब यांच्याकडून पण 3 षटकाराला 1000चं पारितोषिक आहे. इथे पाहतोय सुरेख फटका आणि जय धस यांच्या ATMचा पिनकोडचा पहिला अंक मागितला गेला. प्रत्येक षटकाराला 100 रुपये. जबरदस्त पारितोषिक लागलं गेलंय. दादांनो पारितोषिक या ठिकाणी आपण पाहतो. रवी दादा धस जे चांदईवरून या ठिकाणी आलते त्यांच्याकडून पण 3 षटकाराला 500 रुपये या ठिकाणी जमा आहेत. जबरदस्त. बघा अनिलजी मार्के यांच्याकडून षटकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिकला 251 रुपयाचं पारितोषिक आहे. बबन दिघे 3 विकेट 500 रुपये जय दिघेसाठी आहे. आणि तानाजी बिराडी साहेब यांच्याकडून षटकार हॅट्रिकला 1000चं पारितोषिक आहे. आणि अशोक भोपी यांच्याकडून षटकार हॅट्रिकला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. तानाजी बिराडी साहेब 1000. धन्यवाद. इथे आपण पाहतो खराब क्षेत्ररक्षण. यो पुढे निघून गेला. चेंडू पाठीमागून आला. चेंडू सीमारेषा पार. रन्स मिळतील 4. इथे आला चौकार. पहिल्या चेंडूवरती विकेट होता. षटकार आणि चौकार 10 धावा आपण पाहतो स्कोर कार्ड वरती. तर एक मिनिट बरोबर आहे सर. चौकार आहे. हा तर जरूर आपण पाहतोय दिनेश मार्के यांनी जर अर्धशतक झलकवलं तर किशोर धस यांच्याकडून 1000 बाय जीपे बाय गुगल पे. हा गुगल पेचा झटका लय मोठा असतो. आणि आमचे सरपंच साहेब यांच्याकडून तो पारितोषिक लागलाच गेलाय. षटकार हॅट्रिक विकेट हॅट्रिक आणि चौकार हॅट्रिकला 1000चं पारितोषिक आहे. हा बॉल गेला तर नवीन बॉल. फॅक्टरी आपली टेन्शन नाही. तर कॉमेंट्री बॉक्सवरती 6 मारला तर प्रकाशजी भोपी साहेब यांच्याकडून परेशजी पाटील यांच्याकडून आणि परेशजी पाटील आणि प्रकाशजी भोपी साहेब यांच्याकडून 5000 पारितोषिक. दादा खऱ्या अर्थाने मला आठवण करून दिली. आमच्या तलवाडी पिंपलोली ग्रामपंचायतचे माजी सरपंच तथा कर्जत पंचायत समितीचे माजी सदस्य सुनीलजी गोडविंदे साहेब त्यांचा हा पारितोषिक असायचा. जिथे मी कॉम्बॉक्समध्ये असायचो इथे टॉस केला चेंडूला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. फलंदाज बाद. या स्पर्धेचा बिग 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 विकेट. फलंदाज बाद. झटका क्रमांक 2. तर सुनीलजी गोडविंदे साहेब यांचा पारितोषिक होता भोपी साहेब. जिथे मी कॉम्बॉक्समध्ये असायचो जो कोण फलंदाज माझ्या डोक्यावरती चेंडू मारेल त्याला त्यांचा 1000चं पारितोषिक असायचं. आणि
ते मैदानावरती आलं का त्यांचं पारितोषिक पहिलं तेच. आज त्यांची आठवण करून दिली आम्हाला तुम्ही, प्रकाशजी भोपी साहेब आणि परेशजी पाटील साहेब. 5,000चं पारितोषिक आहे. एक षटकार. दादा आल्यावर सांगा. हा पोरगा वयात नाही लग्नाला, त्याच्या अगोदर सांगता पोरगी बघा. बरोबर ना, तो मैदानात नाही, तो आल्यानंतर बघू ना काय आहे ते. बरोबर ना समीर, बरोबर ना. तो इथे जगदीश आणि हे पारितोषिक सांगतात आत्ताच. दादा पारितोषिक लावायचं, त्याच्या प्रत्येक डॉट चेंडूला 1000 रुपये लावा. हा तो धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहे 10. पहिले षटक या ठिकाणी समाप्त झाले. 2 बाद 10. एक चांगली सुरुवात आपण पाहतो. गोलंदाज जयने जरी एक षटकार एक चौकार खाल्ला होता, पण चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून अनेकांचे पारितोषिक लागले गेले. दादा थोडंसं मॅचवरती लक्ष देऊया. पारितोषिक जरूर दिले जातील आणि पारितोषिक कसे पाहिजेत माहिती का, लागल्यानंतर षटकार आला घ्या 1000. निलेश 10 गोलंदाजी मार्क वरती. कॅप्टन कुल इथे स्लो आर चेंडू होता, फिरवला चेंडूला, पाठवला पार्किंग प्लॉट मध्ये. चेंडू आर पासी बार एक पार 7 धावेसाठी षटकार. असं पारितोषिक लागलं पाहिजे प्रत्येक षटकाराला बक्षीस. तिथं अक्षय बोलतो अगोदर सांगितलं असतं तर मी कशाला आउट झालो असतो. तर कॉमेंट्री बॉक्स वरती 6 मारा मित्रांनो. अर्ध्या महिन्याचा पगार घेऊन जा 5,000 रुपये. त्या 5,000साठी आम्हाला 3 रात्र काढावे लागते कॉमेंट्री करण्यासाठी दादा. हा गलत काय विचार करू नको, पापे आहे मी यार. ओरपी चेंडू आहे वाईडिश लॉंग डिझर मध्ये. क्षेत्ररक्षक आहे जय. चेंडू परत पोहोचला इथे, एकच धाव. हा चांगलं क्षेत्ररक्षण होतं त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक हनुमान नाम मेहदम अफलातून. एक धाव या ठिकाणी आपण पाहतो घेतली जाते. धावसंख्या स्कोर कार्ड 17 याकडे होती. पहिल्या चेंडू होती, षटकार होता, इथे सिंगल आली. 17 धावा. लाजवाब. मनापासून धन्यवाद सर्वांचं. ज्यांनी जेवण बनवलं त्यांचं मनापासून धन्यवाद. हा त्यांच्या जेवणातली ताकद आहे, जो त्यांनी तो मसाला वापरलाय ना ती ताकद आहे. बघा मैदानात आग लावतो फलंदाज, आणि त्यांनी सांगितलं पण होतं का भरपूर खाल्लं मी. सुरेख चेंडू आपण पाहतोय. स्मार्ट डिलिव्हरी होती, परफ्यूम डिलिव्हरी ज्याला म्हटली जाते. नाकासमोरून चेंडू काढणं. 3 चेंडू आतापर्यंत झाले. दुसरं षटक प्रगती पथावते. फायनलची मॅच पाहता मित्रांनो. ज्या स्पर्धेची वाट पाहायला 365 दिवस वाट पाहावी लागेल. जे 10वीला आहेत पुढच्या वर्षी 11वीला असतील. ओरपी चेंडू गॅप मध्ये चेंडू ढकलला. चेंडू जातो सीमारेषा पार. डीप मिड विकेट डिझाइन होणार पार. 4 धावींसाठी आला चौकार. चौकार आला. धावसंख्या स्कोर कार्ड 21. तर खानिवरे गावचे माजी सरपंच माननीय भाऊसाहेब धलबे या ठिकाणी उपस्थित आहे. साहेबांना विनंती करतो या व्यासपीठावरती आपल्या हक्काच्या मैदानावरती आपल्या हक्काच्या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. या साहेब. तर साहेब या आपण व्यासपीठावरती.
सरपंच लोक आले ना मैदानावरती बरं वाटते. सगळे सरपंच यायला पाहिजेत म्हणजे होऊन दे खर्च. फ्लाईट चेंडू होता, फ्लाईटेड दिला होता चेंडू. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पुन्हा एकदा तयार. आदर्श हा चांगलं क्षेत्ररक्षण आदर्श. एक धाव या ठिकाणी घेतली जाईल. धावसंख्या स्कोर कार्ड 22-22. दादा 22 आकडा पण सरपंच साहेब 22 मार्च 2020 प्रत्येकाचं आयुष्य बदलून गेलं. प्रत्येकाची माणसाला ओळख झाली. 16 मार्चला कोरोना आला ना, 22 मार्चला लॉकडाऊन लागला. 22 मार्च 2020 जाम डेंजर. आणि कोरोना कालमध्ये भरपूर जण पास पण झाले रे. गोलंदाज तयार. निलेश पंताच्या डाव्या साईडने गोलंदाजी करतोय. फ्लायटेड चेंडू घुटना टेक और ये फटका देख. चांगलं क्षेत्ररक्षण आदर्श. चांगलं क्षेत्ररक्षण करतो आदर्श. क्षेत्ररक्षण करतो का त्याच्या त्या ट्रॅकमध्ये जादू आहे. 4 दिवस झाले ट्रॅक धुतलीच नाही त्यांनी. कालच सांगितले व्हाईट पॅन्ट का घातले मी, व्हाईट ट्रॅक घातले, ही जादूची पॅन्ट आहे. बोलतो फायनल याच्यामध्ये खेळणार आहे आणि खेळला तो. हां आदर्श आणि गणेश कोटोले. नाही कोटोले साहेबांचं माहीत नाही पण आदर्शने कालच सांगितलं धुणार नाही तिला. हा ते गोंद लावलंय. आदर्श गोलंदाजी मार्क वरती. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 2 षटकामध्ये जाऊन पोहोचली ती 23. अशाच धावा अजून आल्या तर 45-46 धावा सहजरित्या होऊ शकतात आणि आव्हानात्मक होऊ शकतात का. आदर्शला विकेट हॅट्रिक साठी आपण पाहतोय परेश पाटील साहेब यांच्याकडून ₹1000. आणि परेश पाटील जिथे बसलेत दादा तिथे षटकार मारा. आता याला उलटा मागून मारावा लागेल. ते निलेश दसच ती कामगिरी करू शकतो. तो मारू शकतो बाबा. चला गोलंदाज आदर्श तयार. इथे फुल लेन चेंडू. फुलटा चेंडू दादा. लॉलीपॉप चेंडू होता जसं काय रविवारचा तुझा कोणाचा उपास. फलंदाज बाद कारण हा झाला फुल लेंथ वरती नापास. झटका. चला दादा भरपूर काय गमवलं तुझ्या विकेटनी. ये चला दादा. जरूर फलंदाज या ठिकाणी बाद झाला. दिनेश मोक्याच्या क्षणी एक चांगली धावसंख्या उभी करत असताना तो बागायत झाला. 23 धाव्यावरती आपण पाहतोय. झटका क्रमांक 2. नवीन फलंदाज इंटर नंबर 5 स्वप्नील. फुल्लेंचा चेंडू होता बघा. आदर्शने विकेट प्राप्त केलाय. जादू त्याच्या ट्रॅक मध्ये आहे. पुन्हा एकदा फुल्लेन चेंडू. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. तिथे क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा या ठिकाणी पूर्ण करल्यात. नाही जरूर काही टेन्शन नाही घ्यायचं. समोर येऊन द्या. तुम्ही कधीच काही गडबड करायची नाही. 2 धावा या ठिकाणी घेण्यात आल्यात. धावसंख्या 25. अनिलजी मार्के फुल टेन्शन मध्ये. त्यांनी आज कालपासून पारितोषिक लावतात. त्यांचा पारितोषिक कोण घेतच नाही. 3 षटकार 3 विकेट 251 आहेत. घ्या काका या वरती या. दादा घ्या चेअर घ्या इकडे. काकांचंही मनापासून हार्दिक स्वागत करूया. भास्करजी मार्के साहेब या आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. ओरपी चेंडू खूप महत्वाचे दादा. जे सतीश समीर
हे जे पाहुणे आहेत खूप महत्त्वाचे दादा, यांचा आदर सत्कार होणं गरजेचं आहे. आणि ज्यांनी ज्यांनी जेवण बनवलेत ना त्यांना सर्वांना बोलून ठेवा, इथे त्यांचं आपण स्वागत करणार आहोत. हॅलो. तर सुंदर क्षेत्ररक्षण वायरमॅन आहेत ते. हां, त्यांना लाईन मारायची चांगली माहिती आहे, म्हणजे लाईन खेचायची चांगली माहिती आहेत. हां, गोट्या म्हणून त्यांना प्रसिद्ध आहेत ते, चांगला झेल. हां दादा, टेन्शन तू पाठीमागे बघूच नको, म्हणजे लाईव्हला माहिती पडणारच नाही कोण गोट्या आहे ते. बघू हातवरती कर. तर सचिनने षटकार मारला. प्रत्येक षटकाराला 101 पारितोषिक सचिनसाठी असेल. आमचे नितीश दादा यांच्याकडून पारितोषिक लागले गेले जरूर. इथे चांगला चेंडू, चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. चांगल्या गोलंदाजी आपण पाहतोय. आदर्श आतावर 5 चेंडू फेकलेत, 2 विकेट प्राप्त केलेत, 2 धावा फक्त खर्च केल्यात. धावसंख्या स्कोर कार्ड 25 या आकड्यावरती. इथे फुल लेनचा चेंडू, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, एका हाताने पकडण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू सीमारेषा पार झाला. 6 धावेसाठी षटकार. तर जय दस साहेब 3 षटकार झालेत, 101 पारितोषिक. कैलाश धस यांच्याकडून गोट्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. आणि सचिनसाठी 100 रुपयाचं पारितोषिक होतं. नितेश मार्के प्रति षटकार 100. ओके, बाय जीपे. जय दस यांच्याकडून आपण पाहतो साहेबांकडून पण पारितोषिक लागले गेले. पण खऱ्या अर्थाने अनिलजी मार्के यांचा 3 षटकारासाठी 251 आहेत. बबनजी दिघे साहेब यांच्याकडून 3 विकेटसाठी 500 रुपयाचा होता. इथे तानाजी विराडे साहेब यांच्याकडून 3 षटकार 1000 आहेत. अशोकजी बोपी साहेब 3 षटकारासाठी 500 रुपये आहेत. कॉमेंट्री बॉक्सवरती षटकार मारा. परेशजी पाटील आणि प्रकाशजी भोपी साहेब यांच्याकडून 5000 घ्या. तो गोलंदाजी मार्कवरती हनुमंत शेवटचा अंतिम षटक स्लॉगवर घेऊन आलाय. फायनलचं षटक आपण पाहतोय या इनिंगचं. इथे आपण पाहतो वाईट चेंडू, स्क्वेअर मारा, एक्स्ट्रा धाव, फोकटची धाव, मोफतची धाव या ठिकाणी घेतली जाईल. एका धावेने स्कोर कार्ड अग्रेसर होतो. धावसंख्या स्कोर कार्ड 32. प्रत्येक चेंडू फटका मारावा लागेल जरूर. एक धाव कुणाल दादा आणि दिनेश दादा यांच्या भाषेमध्ये सांगतो, यांच्या भाषेमध्ये शेवटचं षटक स्लॉगवर म्हणजे फटकेबाजीचं षटक. मराठी भाषेमध्ये हान सके तुझी भारी. प्रत्येक चेंडूवरती पाहिजे फटका. ओके कुणाल दादा. शॉर्ट पिच चेंडू आपण पाहतो या ठिकाणी जोरदार आपण पाहतो फटका. 1 धाव या ठिकाणी घेतली जाईल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे फलंदाज धाव बाद होतोय. फलंदाज बाद झालाय. 1 धाव या ठिकाणी घेतली जाईल. धावसंख्या 34 या आकड्यावरती. सचिन धाव बाद झाला. नवीन फलंदाज एस फॅक्टर सागर. स्वतः संघ मालक मैदानावरती आहेत. कुणाल दस आणि सागर दस हे संघ मालक आहेत. आता सागर मैदानावरती रवाना झालेत. उर्वरित आपण पाहतो चेंडू शिल्लक आहेत ते 4. धावसंख्या 34 या आकड्यावरती. पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. चेंडूचा पाठलाग करण्यातील चेंडू आपण पाहतो जाऊन पोहोचला सीमारेषे पलीकडे. चौकार या ठिकाणी अर्जित झालाय. 4 धावा. धावसंख्या 38 या आकड्यावरती. 3 चेंडू आहेत. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत.
जर आपण रिप्लेच्या माध्यमातून पाहिला चौकार लाल टी शर्ट आमचे लाल टोपीवाले जे आमचे खेळाडू आहेत जणू काही चेंडू आल्यानंतर त्यांचा चटका लागेल किंवा शॉक लागेल. सागरला असं वाटलं चेंडूवरती हात घालण्याची धाडस जरूर केला होता. शॉक लागेल का चटका लागेल ते झट्टीशी हात मागे काढला. तीन चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या स्कोर कार्ड 38. चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहिला गेला. इथे फलंदाज धावबाद होतोय. समीर या स्पर्धेचे संयोजक मेंबर. खूप मेहनत आहे समीरची पाहतोय. चांगली मेहनत. आणि जरूर दादा मला जाता जाता होता काही टाईम झालाय तर या आपण जे कमिटी मेंबर्स होते थोडंसं त्यांची पण नावं द्या. बघा विघ्नहर्ता प्रतिष्ठान आयोजित ही स्पर्धा. सर्व मेंबरचे मनापासून धन्यवाद. सर्व सदस्य कमिटी मेंबर अध्यक्ष उपाध्यक्ष बाकीचे सर्व जे मेंबर आहेत त्यांचं मनापासून धन्यवाद. तर समीर आईनकरनी जर षटकार ठोकला तर नितेश अर्थात बंटी यांच्याकडून 501 रुपयाचा पारितोषिक बाय जीपे. इथे आपण पाहतो चांगला चेंडू आणि बाद हो लागेल. तर कोण बाद होणार ज्यांनी बॅट उचलले तो का जयवंत. तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 39. 40 धावांचं लक्ष प्रतिषेधक 10 धावांची गरज असेल. पुन्हा एकदा विघ्नहर्ता प्रतिष्ठान आयोजित या स्पर्धेमध्ये ज्यांनी सहयोग दिला त्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत करूया. खास करून आपण पाहतो ज्यांनी प्रथम पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून लाभलं गेलं ते मान्य श्री प्रकाशजी बंधू गोपी माजी सरपंच जांभुर्डे यांच्याकडून जे चषक आहेत आपण पाहतोय. सौ वैशालीताई प्रकाशजी गोपी सरपंच जांभुर्डे यांच्याकडून पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाचे चषक आहेत. तर दुसऱ्या क्रमांकाची कॅश प्राईज आहे जे शालेय शिक्षण समिती जिल्हा परिषद केंद्र शाळा जांभुर्डे ठाणे जिल्हा माननीय मंगलजी भगवान दिघे साहेब यांच्याकडून 11,000चं जे पारितोषिक लाभलं गेलं आहे त्यांचे मनापासून धन्यवाद. जे यूट्यूब आपण पाहतोय त्या यूट्यूबच्या सौजन्य ज्यांच्या माध्यमातून आहेत ते माननीय श्री तानाजी जानू बिराडे साहेब संपर्क प्रमुख शिवसेना नारिवली विभाग तथा श्री दीपक रामचंद्र कटारे साहेब यांच्याकडून तो यूट्यूबचं सौजन्य आम्ही पाहतोय. बेस्ट बॅटर बॉलरसाठी फॅन आहेत ते फॅन देण्यात आले चेतन कत्रू बिराडे साहेब आणि मदन दत्त ते मार्के साहेब यांच्याकडून ते फॅन आहेत. तर चषक आपण पाहतो बेस्ट बॅटर बॉलरसाठी सही राहुल मार्के यांच्याकडून. मॅन ऑफ द सिरीज कूलर आहे ते कूलर आपण पाहतो श्री परेश विष्णू पाटील. चषक सौजन्य आहे ते दिनेश गणेश मार्के यांच्याकडून. तर गोट्याला या आपला तो 101 रुपयाचं जे पारितोषिक आहे ते घेऊन जायचे. या दादा नाही जाऊन दे देऊन द्या आता चालू आहे तर देऊन टाका. या तर बघा जय दास यांचा पारितोषिक आमच्या बरोबर पोहोचला. धन्यवाद दादा. 3 षटकारांचा पारितोषिक या ठिकाणी आपण पाहिला. मनापासून धन्यवाद. जय दादा दस त्यांचंही मनापासून कौतुक आभार. आपण या वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात तर मनापासून पुन्हा एकदा ज्यांनी आर्थिक सहकार्य केलं त्या सर्वांचं मनापासून धन्यवाद. विशेष सहकार्य ग्रामस्थ मंडळ जांभुर्डे आणि ज्यांनी या स्पर्धेसाठी जे वस्तुरूपी सहकार्य केलेत त्यांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत करून आपण पुन्हा एकदा जाऊया या फायनलच्या इनिंगकडे. 4 षटकांचा सामना 40 धावांची गरज 24 चेंडू 40 धावा. चला फलंदाज मैदानामध्ये. बबनजी दिघे यांच्यासाठी पारितोषिक आलं 3 षटकार 500 रुपयाचा पारितोषिक असेल. तानाजी बिराडे साहेब यांचा पारितोषिक लागू आहे 3 षटकार 1000 रुपये. अशोकजी बोपी साहेब यांचाही पारितोषिक आहे 3 षटकार 500 रुपये. आमचे माजी सरपंच प्रकाशजी बोपी साहेब यांच्याकडून पारितोषिक आहे 3 षटकार 1000 रुपये
तर मंगेश मार्के आपण लगेच यायचे या ठिकाणी, बॅट घेऊन यायचे. जयजी दस यांच्यावर पारितोषिक लागलं गेलंय. तर जय दिघे याची विकेट जो गोलंदाज घेईल किंवा झेल घेईल त्याला प्रत्येकी 200-200 रुपयाचा पारितोषिक असेल. हां, गोलंदाज असेल त्याला 200 आणि जो कॅच घेईल त्यालाही 200 रुपयाचा पारितोषिक असेल. जय दिघेसाठी जय दस यांच्याकडून पारितोषिक आहे. आणि परेश पाटील आणि प्रकाश भोपी कॉमेंट्री बॉक्स कॉमेंटेटरचा आवाज बंद करायचा आहे तुम्हाला. तब्बल किती? 5000 रुपये. जरूर, धन्यवाद. जय दिघे आणि निलेश धस ही सलामीची जोडी मैदानावरती पाहतोय. सेवक सचिन आहे ते दोघे पण. जय दिघेची विकेट जो घेईल त्याला 200 रुपयाचा पारितोषिक आहे मित्रांनो, आणि जो झेल घेईल त्यालाही 200. हा, जयजी धस यांच्याकडून पारितोषिक लागलं गेलंय. पहिला चेंडू टॉस केलाय. चेंडूला शतरक्ष त्या ठिकाणी पोहोचलाय. स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी कॉटन बोल्ड होतं. पहिल्या चेंडूवरती पहिला झटका या स्पर्धेतील या इनिंगचा. बिग 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 विकेट. खूप मोठा झटका. या व्यासपीठावरती या नंदकुमार धस साहेब या. हा, स्पर्धेचे संयोजक आहेत, संयोजक कमिटी मेंबर विघ्नहर्ता प्रतिष्ठान मेंबर आहेत ते. या आपण आरामात बसा, काही टेन्शन नाही. शेवटची मॅच, शेवटच्या मॅचला आम्ही पाहतोय. जय माघारी आला. पहिला चेंडू टॉस केला कुणाल, कॉटन बॉल फलंदाज पहिल्या चेंडूवरती बाद. 100% दादा. जय दस दादा आहेत, त्यांचं मन खुश केलंय बॉलंदाजाने. पहिल्या चेंडूवरती विकेट घेतला, कॅच घेतले. नाही, अशोकजी बोपी आताच ते जाऊन आले मशाला ATM मधून. ATM ला गेले होते ते. तर हॅट्रिक मारली तरी 500. इथे टॉस केला चेंडूला. आदर्शच्या बॅटमधून डिपेक्स्टा कव्हर इधर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. इथे आदर्श सांगतो तेरी चली गोलंदाजी, तेरी चली गेंदबाजी. उसके बाद चेरा मेरा बल्ला, 6 रनों का डल्ला. षटकार, चौकार है. हा, धन्यवाद. तू डान्स कर. हा, जबरदस्त. चिरकुट फुल खुश येते मैदानावरती. क्षेत्ररक्षण करताना खुश होता तो. विकेट आणि तर अनिलजी मार्के यांच्याकडून आदर्शसाठी पारितोषिक आहे. चौकार, षटकार, हॅट्रिक साठी 251चा पारितोषिक. लगातार 2 चौकार आले. आदर्श हम भी किससे कम नहीं. जय वापस आ गया, लेकिन अभी हमारे में दम है हे दाखवत असताना आदर्श 2 चौकार आपण या ठिकाणी पाहतोय. लगातार लावलेत. आता अनिलजी मार्के साहेब यांच्याकडून पारितोषिक आहे. 3 चौकार, 251 आणि आमचे सरपंच साहेब प्रकाशजी बोपी साहेब यांच्याकडून 3 चौकाराला 1000. बघूया पारितोषिक पटकावला का या ठिकाणी जाणार.
आणि इथे आपण पाहतोय थोडासा लाईन चेक केली गेली, डॉट चेंडू, वाचले पैसे. नाही शपल नाहीये, आपण इथे बसल्यानंतर थोडंसं वाटतंच, पण मैदानावरती लय लांबे वाईट आखले ना जयनी. इथे पाहतोय बराच काल चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला होता जरूर, इथे झेल ड्रॉप, आदर्शला जीवदान. तर तानाजी बिराडे साहेब यांच्याकडून पण आमच्यासाठी आपण पाहतोय कॅश प्राईज आले, त्याचं मनापासून धन्यवाद. धावसंख्या आपण पाहतोय 5 चेंडू आणि 9 धावा, प्रति षटक आपण 10 धावांची गरज आहे. म्हणजे स्कोर पाहायला गेलं ना परेश दादा बरोबर आहे, पण एक मोठा झटका, कारण हा झटका कसा आहे ते फायनलच्या मॅचच्या नंतर जरूर सांगू आपण, हा झटका काय. जोर का झटका धीरे से लगी. शेवटचा चेंडू, आणि हा चेंडू गोल्डन चेंडू असताना चमत्कारी चेंडू, चमत्कारी चेंडू. इथे आपण पाहिला गेला, पंच जरूर आमचं लक्ष वेधून घेतील आणि सांगतील, लाईन चेक केली जाईल, वाईट चेंडू, क्रीज ऑफ लाईन चेक केलेली, पंचांनी निरखलं, पारखलं, ओळखलं, त्यानंतर डिसिजन दिला, वाईट चेंडू. निलेशजी दस, आता मैदान तेवढं मोठंच आखलंय तुम्ही, त्याच्यामुळे एक धाव वाईटची घेतली जाणार. तो संख्या स्कोर कार्ड 10, ज्या पद्धतीने चालायचे, जे रिक्वायर रन रेट आहे 10 आपण पाहतो या ठिकाणी. इथे आपण पाहतोय पंचाचा डिसिजन जरूर आमच्या परत पोहोचेल, आणि पंचांनी त्या ठिकाणी घोषित केलंय नो चेंडू. गोलंदाजीचा त्यांचा रिव्ह्यू आहे ना, ओके. फिल्डिंग क्षेत्ररक्षण करता रिव्ह्यू दादा. स्क्वेअर लेग पंचांकडे लक्ष द्या, स्क्वेअर लेग पंचांनी नो दिलेला आहे. हा सर, नो चेंडू आहे सर, स्टँड बाय खेळलाय, थोडाही पंपिंग नाही आहे, त्यामुळे डाऊटफुल घेतला जाणार नाही. नो चेंडू, धावसंख्या स्कोर कार्ड 12. हा क्षेत्ररक्षण करणारा संघ आता तुमच्यासाठी रिव्ह्यू उपलब्ध नसणार आहे, जे काय भवितव्य ते पंचांवरती. आता एक चेंडू शिल्लक आहे या षटकाचा, यानंतर असेल उघडा डोळे पहा नीट, पुढचा चेंडू आहे फ्री हिट. इथे आपण पाहतोय टॉस केलाय चेंडूला, हा ओके, फ्री हिटचा चेंडू होता. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतोय जाऊन पोहोचले ती 12. अजूनही 28 धावांची गरज आहे ना, 3 षटकामध्ये 28 धावा, 18 चेंडू 28 धावांची गरज. चला 3 चेंडू 3 षटकांचा खेळ बाकी आहे, 18 चेंडू आणि अठरा चेंडू 28 धावांची गरज आहे. कुणाल आणि दिनेश काहीसा व्यवरचना करत असताना गोलंदाजी मार्क वरती सागर स्वतः संघ मालक आहे, चेंडू त्याच्या हातामध्ये. चला
लीग स्पर्धेमध्येच फक्त आपल्या गावचे संघ मला खेळू शकतात ना, असं IPL ISPL मध्ये नाही खेळू शकत. मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये नाही संघ मला खेळू शकत. इथे संघ मला खेळू शकते. जर IPL मध्ये जर संघ मला खेळू लागला तर कोण कोण खेळेल सांगा. हा, शिल्पा शेट्टी, प्रीती झिंटा, हा, जुई चावला, नीता अंबानी, हैदराबादची काव्या मारन ती पण खेळू शकते. म्हणजे IPL मध्ये पण म्हणजे संघ मला खेळायला लागले तर सागर, किशोर, एक धाव पुन्हा दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न या ठिकाणी घातक ठरू शकतंय. तू मैचा खेळ इथे पटेलगिरी दिसून आली. तू चलम मै चलेगा तू चलेगा यांच्या गडबडीमध्ये गाडी सुटली आणि इथे फलंदाज बाद झाला. झटका. ज्याने आतापर्यंत चांगली फलंदाजी केली होती तो आदर्श माघारी परतलाय. इथे धावबादचा विकेट. हा, ओके. बघा बोपी साहेब, आपले कैलाश दादा यांनी तुमच्या स्पर्धेमध्ये तुमच्या टीम मध्ये फक्त मोबाईल वापरला. आता इथे कोणाला पाठवायचं ते कोचिंग करतात. याला म्हणतात काय माहिती का कैलाश दादा, एखाद्या दुकानदारामध्ये जाऊन सांगायचा दादा उधार माल देऊ नको आणि याच्या अंगावरतीच हजाराची उधारी. तर जाऊया मैदानावरती. समीर, निलेश आणि गणेश खास फ्रेंड आहेत. इथे पाहतो सुरेख फटका गणेशला या ठिकाणी जीवदान दिले गेले. एक धाव या ठिकाणी घेण्यात आली. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचले ते 14. 26 धावांची गरज आहे. सागर दसने विकेट घेतली तर मंगेश मार्के यांच्याकडून 200 रुपये. चांगला फटका होता त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी ज्यांनी झेल ड्रॉप केला सचिन. दादा जर इथे गणेशने षटकार चौकार ठोकले ना रात्री तुला झोप नाही लागणार. श्रीलंकेविरोधात रोहित शर्माचा झेल सोडला. 264 मारले होते. निलेश दस ओळखलाय, अक्षरशः अभ्यास केलाय आणि दोन्ही संघ आपण पाहतो तुफान फॉर्म मध्ये आहेत. फायनल मध्ये आलेत म्हणजे ही लढत शेर के साथ शेर भिडेंगे. कोण जितेगा? बब्बर शेर. काय होऊ शकते. 3 चेंडू 15 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 26 धावांची गरज आहे. इथे आपण पाहतोय एक धाव या ठिकाणी घेण्यात आली. एकच धाव आपण पाहतो आणि ही धाव मोजली जाईल लेग बाईची एक धावी. हा, लेग बाईची धाव. बॅट्समनला 0. 14 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 25 धावांची गरज. 14 चेंडू आणि 25 धावा. अफलातून कामगिरी श्रीराम 11 हा संघ आपण पाहतोय अफलातून कामगिरी करतोय. आतापर्यंत स्कोर कार्ड डिफेंड करण्यावरती यशस्वी ठरलाय. तर दुसरीकडे पाहिलं गेलं प्रवी वॉरियर्स. लेन चेंडू फुल टाच चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. चांगली गोलंदाजी सागर दत्तची. अफलातून गोलंदाजी. आता संघ मालक सागर दत्तच आहे त्याच्यामुळे बक्षीस कोण देणार ना त्याला. प्रत्येक डॉट चेंडूला तर पाहिजे तेव्हा धावांचा डिफेंड होत असतो ना. प्रत्येक डॉट चेंडूला मंगेश पारितोषिक लागलं पाहिजे. किती? हे जर चेंडू डॉट घेतला तर 200 रुपये.
इथे फुल लाईन चेंडू, फुलटा चेंडू, भिरकावला चेंडू लाटी बॅकवर्ड स्क्वेअर इधर मध्ये क्षेत्ररक्षक जरूर 2-2 होते, त्यांच्या मधून चेंडू भेदला सीमारेषा पार, रन्स मिळतील 4. इथे आला चौकार. धावसंख्या 2 षटकामध्ये 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. अजूनही आपण पाहतोय 12 चेंडू आणि 21 धावेची गरज. 12 चेंडू 21 धावेची गरज. डॉक्टर साहेब या ठिकाणी आलेत. हा, धन्यवाद दादा. लीग स्पर्धेचा खेळ तसा असतो, लक्षात ठेवा. दोन षटक, 12 चेंडू आणि 21 धावांची गरज. प्रतिषेधक 10.50 ची सरासरी. दादा रोडवरती गाड्या घेऊन उभे राहता, थोडं सांभाळू ना, फक्त लक्ष द्या. यानंतर आपण गाडी इथे साईडला लावा, आमच्या व्यासपीठावरती या, चेअरवरती बसा आणि क्रिकेटचा आनंद घ्या. काशीनाथजी कोटावले साहेब एकटेच बसलेत. काशीनाथजी खोटावले साहेब ते फक्त पाहतात मैदानाच्या खुट्या कुठे कुठे निघाल्यात, त्यांनीच ठोकल्या होत्या त्या, आणि निरकून पाहतात. हा, दादा जेव्हा जेव्हा टेनक्रिक इथे आहे सर्वजण, जेव्हा जेव्हा डॉग मैदानात आला आहे तेव्हा तेव्हा काहीतरी संदीप चमत्कार घडलाय. हा, हा चमत्कार खूप डेंजर असतो. जेव्हा डॉग मैदानात येतोय ना, काहीतरी वेगळंच होतंय. आमच्याकडे 6 चेंडू 3 धावाची गरज होती. अचानक संघ मालक बोलला थांबा मी पाणी घेऊन जातोय. बॅट्समन बोलले पाणी नको, तरी हा बोलतो मी जातो. यांनी काय सांगितलं काय माहिती, मधीत कुत्रा आडवा आला आणि त्यानंतर 6 चेंडू डॉट गेले. 3 धावा झाल्या नाही दादा. लाईव्ह मॅच आहे, तुम्ही बघू शकता. ती संघ मालकाने काय सांगितलं काय माहिती, कानात काय फुकला का थुकला ते पण समजलं नाही. 6 चेंडू ते डॉट गेले, 3 धावा झाल्या नव्हत्या. इथे 12 चेंडू आणि विजयासाठी 21 धावा. बघा लगातार 3 चेंडू डॉट घ्या. जय दस यांच्याकडून 500 रुपयाचा प्राइज मिळवा. याला बोलतात हा गोलंदाजला. गोलंदाजला बॅट्समनला कुठं, बॅट्समनला नको, बॅट्समॅन हुशार आहे, संध्याकाळची सोय. 12 चेंडू आणि 21 धावेची गरज आहे. चला प्लीज दादा, फायनलची मॅच आहे, असं नाही का डे नाईट नाही आहे ती. हा, नाईटची मॅच नाही आहे, डे मध्ये संपायला पाहिजे. या इनिंगला या मॅचला 1.5 तास झाला आपल्याला. हा, 1.5 तास लागलाय. आता प्रत्येक जण घड्याळ बघायला लागला. चला गोलंदाजी मार्कवरती दिनेश द चॅम्पियन बॉय. पहिला चेंडू चांगला चेंडू, निलेश दस. हा, गणेशला सांगितलंय थांब दादा आंबी बाकी आहे. 11 चेंडू आणि 21 धावेची गरज. प्रत्येक डॉट चेंडूला 100 रुपयाचा पारितोषिक असेल निलेश दस साठी. मयूर मार्के यांच्याकडून, मंगेश मार्के यांच्याकडून. आणि या ठिकाणी पाहतो लेग स्टेपला चेंडू होता, फिरकावला चेंडूला सडेतोड उत्तर देताना उसके पहले चिरित्री गेंद, उसके बाद मेरा चला बल्ला. 6 रन का डल्ला, 6 धावा. षटकार आपण या ठिकाणी आला. षटकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड पंचवीस. 10 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. हा खेळ जय, हा खेळ झाला उलटा चालू आहे. अंबी बाकी है मामा की लड़की. चला चेंडू बघा, समीर आईनकर, निलेश दस आणि गणेश कोठावले.
नको दादा, जिगरी आहेत ते. हा, जिगरी आहे सर्व, म्हणून तर आम्ही आगरी आहेत. जिगरी. गणेश कोठावले, निलेश धस आणि समीर रायनकर. हा, आयवा जेल साठी बघा. रमेश, आयवा जेल साठी 200 रुपयाचा पारितोषिक आहे आता. हा, आयवा जेल पकडा. जय दस यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक. हा, खेळाडू तुम्ही नाहीत, फक्त आयवा जेल. हा, बाउंड्रीच्या बाहेर घ्यायचे. हा, जबरदस्त. भविष्याचा विराट कोहली दादा तो. इथे आपण पाहतोय, इथे जरूर चेंडू लॉंग स्टॉप रिझन मध्ये आलाय. चौकार या ठिकाणी अर्जित झालाय. बॅटची कडा जरूर घेतली का? हा, जरूर बॅटची कडा या ठिकाणी घेतली गेली. 4 धावा धावफलकावरती घेतल्या जातील. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 29. अजूनही 11 धावेची गरज आहे. 9 चेंडू आणि 11 धावा. शांततेत खेळ केला बघा. क्रिकेट खेळच शांततेचा आहे. जेंटलमॅन द प्ले द गेम ज्याला म्हटलेलं आहे तो क्रिकेट आहे. शांततेमध्ये केला, डोकं लावून खेळतो निलेश, दोन्ही बाजू सांभाळून खेळतोय. 9 चेंडू 11 धावांची गरज. फुल लेनचा चेंडू, फुलटा चेंडू होता. हलक्या हाताने खेळला चेंडूला. वाडी स्लॉगन काऊ कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे कुमार. 1 धाव या ठिकाणी घेतली जाईल. एका धावेने स्कोर कार्ड अग्रेसर होतो. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 30. 10 धावेची गरज आहे. 8 चेंडू आणि 10 धावेची गरज. फुलटा चेंडू होता. 5 चेंडू आतापर्यंत झाली. 7 चेंडू आणि 10 धावेची गरज आहे. 7 चेंडू 10 धावा. हा, ती जे ती ओनिडा टीव्ही रिमोट कंट्रोल तुमच्या हातामध्ये, पण तुमचे सेल संपलेले आहेत, त्याच्यामुळे कव्हर पकडणारच नाही. समजून जा तुम्ही. हा, नितेश जाऊन द्या. आपल्या एका ओव्हर मध्ये आपल्या बॉलरने 30 दिल्यात. या इकडं. आणि याची दोस्तीने 23. चला, काम काढलं आपला. घ्या ट्रॉफी आहे तिथे, ट्रॉफी बरोबर फोटो काढून तर घ्या सगळ्यांनी. दोस्तीवाल्यांनी सर्वांनी पाठीमागे ट्रॉफी दिली होती फोटो काढायला. पुढे बघतील ना सर्व. चला मैदानात जाऊया आपण. 7 चेंडू आणि विजयासाठी 10 धावींची गरज आहे. फायनलची मॅच आहे मित्रांनो. करो या मरो, प्राइज मिळवायची आहे. पुढच्या वर्षी पुन्हा एकदा आपल्यावरती बक्षीस लागलं पाहिजे. यासाठी खेळायचे. खेळ आपल्या गावाचा, हक्काचा, स्वाभिमानाचा. इथे हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू खेळला गेला. षटक क्रमांक 3 या ठिकाणी समाप्त झालाय. पहिलं षटक आपण पाहिलं होतं, फेकलं होतं कुमारने. त्यानंतर फेकलं होतं ते सागरने. इथे फेकलं दिनेशने. 4थं षटक, अंतिम षटक कोणाच्या हातामध्ये येणार? 6 चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची गरज. कंपल्सरी कंपल्सरी आपण पाहतोय चेसिंग असेल, कारण क्रिकेट म्हटलं गेलं धावांचा पाठलाग कंपल्सरी करायचे. लाजवाब आयोजन, सुंदर नियोजन आणि परफेक्ट कार्यक्रम आखला होता विघ्नहर्ता प्रतिष्ठानने. 6 चेंडू आणि 10 धावेची गरज आहे. पाहुणे मंडळी कुठे जाऊ नका. सचिनजी बिराडे उपसरपंच यांच्याकडून विकेट हॅट्रिकला 300 रुपयाचा पारितोषिक आलंय. आणि आपण पाहिलं होतं इथे अनिलजी मार्के यांच्याकडून पण 251 आहेत विकेट हॅट्रिकला. दिगंबर बिराडे यांच्याकडून 5000चं पारितोषिक आहे. आमचे प्रकाशजी बंधू बोपी माजी सरपंच यांच्याकडून 1000 आहे. डॉट चेंडू
हा. विकेट आहे दादा, केला विकेट, या बाद केला दादा या. तर नवीन फलंदाज हनुमान. 5 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होईल. काल शेवटची मॅच चेसिंग झाली होती. मंगल दिघेने मनवलेले 41 धावा. हा, काल चेसिंग झाली होती. इथे टेन्शन घेऊ नका दादा, 16 वर्ष झाले. दुसरा चेंडू, इथे शॉर्ट पिच चेंडू आहे, फिरकावला चेंडूला, शतरक्षक त्याच्याकडे पाहत बसणार. चेंडू सीमा रेषा पार, रन्स मिळतील 6. इथे आला षटकार. 4 चेंडू आणि 4 धावांची गरज. मित्रांनो, निलेश धस तिथे आहे. 4 चेंडू आणि 4 धावांची गरज. शॉर्ट पिच चेंडूचा भरपूर समाचार. चेंडू गेला सीमा रेखा पार. 7 धावांसाठी आलेला षटकार. चार चेंडू, चार चेंडू, 4 धावेची गरज. इथे आपण पाहतोय 3 चेंडू आणि 4 धावेची गरज. एक माल्टी हिट, सामना पूर्णपणे फिट. एक चेंडू डॉट टाकला गेला. आता बघा, संघ मालक जे असतील ना, श्रीराम सैनेचे, त्यांनी आता या गोलंदाजाला पूर्णपणे सूट दिले पाहिजे. आर की पार. इथे चांगला चेंडू, एक धाव या ठिकाणी घेण्यात आली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी होईल का? आणि जरूर इथे एकच धाव. आपण पाहतो लेग बाईची एक धाव येईल. लेग बाईची एक धाव. दोन चेंडू आणि 2 चेंडू 3 धावांची गरज. क्या बात आहे. जरूर जगदीश विकेट घेतली तर जयदास यांच्याकडून 200. रमेश दादा तुमच्याकडून 200. जबरदस्त. सगळे पुढे गेले, राहिलो फक्त कॉमेडिएटर. सचिन विराडे विकेट घेतली तर 300. जरूर पारितोषिक लागले गेले दादा, भरपूर पारितोषिक आपण या ठिकाणी पाहतोय. षटकार मारला तरी रमेश दादा यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक असेल. 2 चेंडू आणि 3 धावा. आणि इथे आपण पाहतोय चेंडू पाठवलाय 7 धावेसाठी षटकार. आणि इथे आपण पाहतोय पारितोषिक खऱ्या अर्थाने वाटले.